फिलिप्पेकरास पत्र याचा 4था अध्याय 6वं वचन वाचा. फिलिप्पेकरास 4:6. येस. सो बायबल सांगतं कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, सर्व गोष्टींमध्ये, ओके, इन एव्हरीथिंग, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सो वेन एव्हर वी अप्रोच गॉड, परमेश्वराकडे आपण ज्यावेळेस जातो तर एक प्रोटोकॉल आहे देवाकडे जाण्याचा, मागण्याचा, देवासमोर येण्याचा. ओके, कुठली गोष्ट जर आपण अपेक्षा करत असू, काही मागत असू, तर त्यासाठी ना एक एक पॅटर्न, एक मार्ग दाखवला आहे की आपण कशा प्रकारे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. Praise the Lord. So just believe whatever written in the word of God. Sometimes, not sometimes, many a times आपण ना लाईक सगळेच जण, असं कोणाला दोष देण्याच्या हेतूने बोलत नाहीये, आपण सगळे जण ना भावनिक दृष्ट्या परमेश्वराला अप्रोच करतो. इमोशन्स आर गुड, इमोशन्स आर गिवन बाय लॉर्ड, बट समटाइम्स दिस इमोशन्स बिकम हर्डल इन अ वेज. ओके, परमेश्वराने आपल्याला इमोशन्स, भावना दिले आहेत, ते चांगले आहेत, पण कधी कधी आपल्या मार्गामध्ये, आपल्या प्रवासामध्ये हे अडखळण बनू शकतात. सो आपल्याला समजलं पाहिजे की आपण कशाने चालतो, आपण विश्वासाने चालतो, वचनावर विश्वास ठेवून चालतो, का आपण भावनेने चालतो, ओके, का आपण इमोशन्सने चालतो. इमोशन्स कितीही चांगले असले तरी मी तुम्हाला सांगते की त्याद्वारे आपल्याला नाही का जास्त काही मिळवता येत नाही, किंवा त्याद्वारे आपण काम करून घेऊ शकत नाही. सो हिअर नो अपोस्टल पॉलिसी जर तुम्ही पाहिलं, ओके, परमेश्वराने येशू ख्रिस्ताने 12 शिष्य निवडले, 12 शिष्यांना प्रेषितांची सेवा दिली. ओके, आणि 12 शिष्य वेगवेगळ्या, त्यापैकी एक जो होता तो यहुदा इस्करियोत, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं. सो त्याच्या बदली दुसऱ्या शिष्याला घेण्यात आलं. ओके, सगळ्या 11 प्रेषितांनी आणि जे एल्डर्स होते त्या सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकून एका शिष्याची चिठ्ठी निघाली, ओके, मत्तियाची, तर त्याला त्या ठिकाणी घेतलं. सो असे करून 12 शिष्य, 12 प्रेषित झाले, आणि अजूनही शिष्य होते. सो हे सगळे जण काय प्रेषित ही भूमिका करत होते. म्हणजे ही प्रेषितांची भूमिका बजावणं म्हणजे प्रेषित, डिसायपल्स वेगळे, शिष्य होते आधी, हे आता हे प्रेषित झालेत. आता प्रभू येशू ख्रिस्ताने जे काम सांगितले, ज्या गोष्टी सांगितल्या, जो अधिकार दिला, ते सर्व हे शिष्य करत आहेत. पण तुम्हाला माहितीये का, जर नीट विचार केला, नीट पाहिलं, तर तुम्हाला कळेल हे सगळे जे प्रेषित, जे 12 प्रेषित किंवा जे होते ना, ते सगळे इस्रायलसाठी होते. परराष्ट्रीयांसाठी एकच प्रेषित होता, तो म्हणजे प्रेषित पौल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो सगळ्या शिष्यांनी, ऑलमोस्ट जेवढे शिष्य होऊन गेले, ऍक्ट्स ऑफ अपोस्टल्स, शिष्यांनी जे केलं त्याला म्हटलंय प्रेषितांची कृत्य असं म्हटलेलं आहे. प्रेषितांची कृत्य म्हटलेलं आहे, जे येशू ख्रिस्ताचं नाव धारण करून, स्वतःचं जीवन वधस्तंभावर अर्पण करून, जे जे येशूच्या शिकवणुकीला धरून चालले, जे येशू म्हणजे स्वर्गाच्या राज्यासाठी जे जगले, देवाचं राज्याचा प्रसार करत राहिले, सुवार्तेचा प्रसार करत राहिले, त्यांना प्रेषित म्हटलंय. त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला प्रेषितांची कृत्य म्हटले, त्याला येशूची कृत्य किंवा येशूची शिकवण असं त्या पुस्तकाचं नाव नाही. द नेम ऑफ दॅट बुक इज ऍक्ट्स ऑफ अपोस्टल्स. याचा अर्थ की आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अशा एका स्तरापर्यंत वाढतो, अशा प्रकारे आपलं समर्पित जीवन जगतो की आपण जी कृती करतो ना, त्या कृतीद्वारे मग आता नाही का परमेश्वराचा महिमा केला जातो. तो बुक इज कॉल्ड प्रेषितांची कृत्ये, ऍक्ट्स ऑफ द अपोस्टल्स. हालेलुया. म्हणजे मत्तई, मार्क, लूक, योहान, तुम्ही गॉस्पल वाचताय, शुभ वर्तमान वाचताय, त्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, बाप्तिस्मा, बलिदान, नंतर छळ आणि मग पुनरुत्थान, या सगळ्या गोष्टी समजतायत. स्वर्गाच्या राज्याविषयीची शिकवण समजते, येशूला कसं लोकांनी नाही का वागणूक दिली हे समजतंय. परंतु आता ह्या सगळ्या शिकवणुकीचा, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर हे काय केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण चालू शकतो, हे सगळं ना आपल्याला प्रेषितांची कृत्यमध्ये वाचायला मिळतंय. प्रेज द लॉर्ड. सो जे येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांनी केलं त्याचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक इथेच संपत नाही, हे आजही चालू आहे. प्रेषितांची कृत्येमध्ये नाही का फक्त 28 अध्याय असतील. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जाऊ, ह्या प्रेषितांशिवाय जे इतर होते त्याच्यानंतर जे करण्यात आले ना, हे सगळं कंटिन्यू होत आहे अजूनही. प्रेज द लॉर्ड. सो हे एक पुस्तक आहे ना जे अजूनही लिहिलं जाते. प्रेषितांची कृत्यामध्ये टोटल 28 चॅप्टर्स आहेत, 28 अध्याय आहे. परंतु त्याच्या पुढे नाही का जे मोठमोठे देवाचे सेवक होऊन गेले, कदाचित तुम्ही, मी, आपण नाही का, ज्यांनी आपलं जीवन देवाला समर्पित केलं आणि जे जगलोय आपण ना असं वेगळं परमेश्वराच्या राज्यासाठी, ऑल दोज थिंग्स, ज्या गोष्टी आहेत ना त्या पण नमूद केल्या जातात. पण हे सगळं कसं घडतंय माहिती,
देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आणि देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली, जे समर्पित जीवन आपण जगतोय त्याच्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. सो हे सगळे प्रेषित होते इस्रायल किंवा यहुदी लोकांसाठी, परंतु एक प्रेषित परमेश्वराने निवडला, जो राष्ट्रीयांकडे पाठवला, तो होता प्रेषित पौल. सो प्रेषित पौलाने आपल्याला कृपेची सुवार्ता सांगितली आणि हाच प्रेषित पौल आपल्याला सांगत आहे की आपण परमेश्वरामध्ये कसं वागलं पाहिजे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, आणि तो म्हणतो पुन्हा सांगेन आनंद करा, आणि मग पुढे म्हणतो तुमची सहनशीलता सगळ्यांना कळून येऊ दे, कारण प्रभू समीप आहे, परमेश्वर खूप जवळ आला आहे, असं त्या काळात प्रेषित पौल म्हणत होता. मग आपण किती जवळच्या पण जवळ पोहोचलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढे तो म्हणतो कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, बिकॉज इन दिस लास्ट डेज अँड इन दिस लास्ट टाइम्स, ओके, याच्यामध्ये काय होतंय, बऱ्याचशा गोष्टी विपरीत घडतायत. शेवटच्या दिवसाचे सायन्स जे आहेत, चिन्ह जे आहेत, ते घडताना दिसतात. आणि इथे प्रेषित पौल म्हणतोय कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. सगळ्यात पहिलं, ओके, डू नॉट वरी अबाउट एनिथिंग, चिंताक्रांत होऊ नका, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती. ओके, प्रत्येक गोष्टीविषयी, चांगलं वाईट, इम्पॉसिबल पॉसिबल, एज्युकेशन, फॅमिली लाईफ, मॅरेज प्रॉब्लेम, फायनान्शियल क्रायसिस, किंवा माइट बी ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, घरातले प्रॉब्लेम्स, बाहेरचे प्रॉब्लेम्स, ऑफिस मधले प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, एनिथिंग, ओके, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून, ओके, आभार प्रदर्शनासह, विथ थँक्स गिव्हिंग, मेक युअर प्रेयर्स नोन टू गॉड, आपली प्रार्थना देवाला कळवा. का? म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे, तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. ओके, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, जर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही प्रार्थना विनंती, ते पण विथ थँक्स गिव्हिंग, धन्यवादासहित नाही करत आहे, तर ती प्रार्थना अपूर्ण आहे, तर ती प्रार्थना कदाचित त्या स्टेज पर्यंत पोहोचत नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी हे तुम्हाला का सांगते की आपण आपली प्रार्थना अजून योग्य रीतीने आणि प्रभावी करावी म्हणून. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ना प्रेषित पॉल जो आहे त्याची पत्र वाचा. सुरुवातीला परमेश्वराला स्तुती, महिमा, अभिवादन, देव जो पिता, याचा जो मी बंदीवान, याचा जो मी बॉन्ड सर्वंट, मला ख्रिस्तामध्ये असं पाचारण केलंय, मग देवाने नाही का ह्या सगळ्या गोष्टी दिल्या, स्तुती स्तुती स्तुती, नंतर प्रत्येक गोष्टीबद्दल नाही का लोकांचे आभार मानणं, मी माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो, असं तसं सगळं लिहिणार. त्याच्यानंतर बोध, पत्राचं नाही का सुरुवात झाल्यानंतर मध्य सगळा जो आहे, जो बोध, काय चुका नाही केल्या पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय राईट आहे, काय रॉंग आहे, कोणाला ताडण केले, आणि मग शेवट समाप्ती कसं आहे माहिती, प्रत्येकाला पुन्हा प्रेमाने बोलणं, एनकरेज करणं, एकमेकांना प्रोत्साहन देणारे शब्द बोलणं, आणि सगळ्यांना नाही का पवित्र चुंबनाने सलाम वगैरे, ह्या गोष्टी, मी पुन्हा येईन, माझ्यासाठी प्रार्थना करा. सो प्रत्येक वेळेस नाही का त्याच्या पत्राचा सुरुवात, मध्य आणि शेवट याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी साम्य दिसेल. मध्य बदलला तर सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी साम्य दिसेल. सो हिज लाईफस्टाईल वॉज लाईक दिस. त्याची जीवनशैली अशी होती, प्रत्येक कशाविषयी चिंता करायची नाही, सर्व गोष्टींमध्ये आभार प्रदर्शनासह आपली मागणी, ओके, आपल्या प्रार्थना जे आहेत ते काही प्रार्थना आणि विनंती यासहित आपल्या मागण्या तो देवाला कळवायचं. सो या वचनामध्ये जे बोललाय ना, ते प्रेषित पौलाने नाही का त्याचं वागणं, त्याचं जीवन, त्याचं देवासोबत नाही का रिलेशनशिप कसं मेंटेन केलं नाही, ह्या बद्दल त्याने थोडक्यात आपल्याला सांगितलंय. कारण प्रेषित पौल एके ठिकाणी इतक्या बोल्डली म्हणतो माहिती, तो म्हणतो की ख्रिस्ताचं अनुकरण करा, तुम्हाला ते जमत नसेल तर माझं अनुकरण करा. आता तो इतका ख्रिस्ताने भरलेला आहे, इतका ख्रिस्ताचं अनुकरण करतोय, इतका जास्त प्रार्थना करतोय, अन्य भाषेत प्रार्थना करतोय, बुद्धीने प्रार्थना करतोय, सतत सतत नाही का परमेश्वरासोबत कनेक्टेड राहतोय, उपास प्रार्थनेमध्ये तो राहिलाय, आणि इतकं जास्त नाही का तो देवाने भरला गेलाय की त्याच्यामध्ये, त्याच्याकडे जाता पाहिलं तर ख्रिस्तच दिसतोय, तो दिसत नाहीये. सी, येशू ख्रिस्त ज्यावेळेस पृथ्वीवर होता, येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, बरोबर. येशू ख्रिस्ताला लोक स्पर्श करायची तर बरी व्हायची. येस, प्रेज द लॉर्ड. फक्त 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री नाही, बायबल सांगतं प्रत्येक वेळेस नाही का मग लोक याच्यात म्हणायचे की येशूच्या वस्त्राला तरी शिवू दे, येशूला हात लावण्यासाठी धडपड करायचे. का? कारण येशूला स्पर्श केला तरी बरे व्हायचे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त काय म्हणाला माहिती, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल, इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही जास्त मोठी महान कृत्य तो करेल. म्हणजे येशू ख्रिस्ताने जे केलं त्यापेक्षाही महान कृत्य तो करेल, असं लिहिलं आहे.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त लोकांना स्पर्श करायचा, बरे होत होते. धमकवायचा, दुरात्मे निघून जात होते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला लोक स्पर्श करायचे आणि हिलिंग मिळायचं त्यांना. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी लोक, प्रेषितांची कृत्ये पुढे आली. पेत्र जो येशू ख्रिस्तामध्ये इतका उतावळा, इतका चुका करणारा व्यक्ती होता, त्याच्या बाबतीत आता काय झालंय माहिती? पेत्राच्या बाबतीत येशूने जी कृत्य केली त्याच्यापेक्षाही पुढे आता काय झालंय? बायबल सांगतं, तुम्ही प्रेषितांची कृत्य वाचा, की पेत्राच्या सावलीमध्येही लोकांना आरोग्य मिळायचं. वन स्टेप अहेड. हालेलुया. पेत्राच्या सावलीमध्येही, म्हणजे पेत्र नाही का चाललाय, इतकं नाही का महान गोष्टी होत आहेत, पवित्र आत्म्यामध्ये तो कंटिन्यू. तुम्हाला माहितीये पेत्राचं जीवन कसं होतं? येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर ही वॉज प्रेइंग कंटिन्युअसली. माडीवरच्या खोलीमध्ये सगळेजण जमले होते, कंटिन्युअसली 10 दिवस प्रार्थना करत होते. त्यांच्यामध्ये पेत्र उभा राहतो आणि सगळ्यांना बोध करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर नाही का तो कॉर्नेलियसच्या घरी असतो. कॉर्नेलियसला परमेश्वर बोलतो की नाही का तिकडे पेत्राला भेटण्यासाठी शिमोनाच्या घरी माणसं पाठव. तेव्हा काय करत असतो तो? पेत्र प्रार्थना करत असतो. जर तुम्ही नाही का प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय पाहिले तर बायबल सांगतं की प्रार्थनेच्या वेळेस नाही का 3ऱ्या प्रहरी पेत्र आणि योहान मंदिरामध्ये जात होते. सो हिज लाईफ वॉज लाईफ ऑफ अ प्रेयर. हालेलुया. आता कंटिन्युअसली पेत्र प्रार्थना करतोय, कंटिन्युअसली तो प्रार्थना करतोय. मग त्याला दृष्टांत होतोय. मग प्रार्थना करत असताना परमेश्वर त्याला बोलतोय, जा त्याच्या घरी जा इकडे जा, सगळ्या गोष्टी. नाव हिज लाईफ हॅज चेंज. ही इज कंटिन्युअसली प्रेइंग. प्रेज द लॉर्ड. का बरं प्रार्थना करतोय? आता पेत्राला काय पाहिजे? पेत्र आता पुन्हा मासेमारी तर करायला जात नाहीये, कारण तुम्हाला माहितीये येशू ख्रिस्त मरण पावला. त्याच्या आधी येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणाला होता? की तुला नाही का पेत्र म्हणतील आणि या खडकावर मी मंडळी रचेन. प्रेज द लॉर्ड. पेत्र, रॉक, पीटर म्हणजे खडक, पेत्र. आणि नंतर नाही का येशू ख्रिस्त पुन्हा काय म्हणतो? की यावर मी मंडळी रचेन आणि नाही का याला मी किल्ल्या देईन, स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या. प्रेज द लॉर्ड. सो आता पेत्राला काय करायचं हे सांगितलं. येशू म्हणाला ना, माझ्या मागे चला, म्हणजे मासे धरणारे नाही तर माणसे धरणारे मी करेन. मार्क याचा 1-2 अध्याय त्यामध्ये तुम्ही वाचा. प्रभू येशू नाही का गालिलच्या समुद्रावर फिरत असताना नाही का पाहतो, तर तिकडे शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया हे असतात, आपली जाळी नीट करत असतात. येशू म्हणतो, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणार करेन. थोडं पुढे जातो, मग तिकडे जब्दीचे मुलगे दिसतात. ओके, त्यांना तो बोआर्निगेस, गर्जनेचे पुत्र हे नाव देतो. ते येशूच्या मागे चालायला लागतात. बायबल सांगतं त्यांनी नाही का आपले जब्दीचे पुत्र जे होते ते थोडे नाही का पेत्र आणि आंद्रिया यांच्यापेक्षा थोडे श्रीमंत होते, कारण पेत्र वगैरे नाही का साध्या होडीमधून मासेमारी करायचे. जब्दीचे जे पुत्र आहेत, बायबल सांगतं, जर तुम्ही वाचलं, मार्क मध्ये लिहिलं आहे. ओके, आय शो यू द वर्स. 1 अध्याय आणि याचं 17वं वचन, मार्क 1:17. येशू त्यांना म्हणाला, कोणाला? शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करेल. 18वं वचन. मग ते लागले जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्यांना लगेच बोलवले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर सोडून तारवात त्याच्या मागे गेले. इंग्लिश बायबल मध्ये लिहिलंय की यांच्याकडे बोट होती, म्हणजे एक मोठी नाही का बोट होती, त्याच्यासोबत नोकर सुद्धा होते. सो हे थोडे फायनान्शियली आणि नाही का इतर बाबतीत स्टेबल होते. परंतु ते सुद्धा कोण? याकोब आणि योहान हे सुद्धा फिशरमॅन होते. ते सुद्धा नाही का येशूच्या मागे चालायला लागले. प्रेज द लॉर्ड. सो यांना येशूने काय करायचे आधी सांगितलं होतं, की माणसे धरणारे बनवेल. आता काय झालंय? येशू स्वर्गारोहण झालंय आणि येशूचं स्वर्गारोहण झालं नाही, येशू मरण पावला आहे, 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आहे आणि पुन्हा नाही का पेत्र वगैरे सगळे लोक मासेमारी करायला लागलेत. विचार करा, इतके वर्ष कोणीतरी तुम्हाला शिकवतंय, कोणासोबत तुम्ही चालताय, तुम्हाला ट्रेनिंग देताय, तुम्हाला काय करायचं हे सांगताय, आणि इतकं सगळं नाही का खूप तुम्ही नाही का एक्सलन्सने परीक्षा पास केली आहे, सगळं नाही का दाखवले, येस तुम्हाला वचन समजलंय, चांगलं समजलंय, तुम्ही पाण्यावर चालेत, तुमच्याद्वारे नाही का तुम्ही प्रार्थना केली आणि नाही का दुरात्मे निघाले आहेत, अनेक लोकांसाठी तुम्ही प्रार्थना केली आहे, सुवार्तेचा प्रचार केलाय,
वेगवेगळ्या अनेक ज्ञानी लोकांना, परुषी लोकांना सुद्धा तुम्ही उत्तर दिले, कारण तुम्ही येशू सोबत फिरताय. पण आता तुमच्या सोबत मेंढपाळ नाहीये, येशू नाहीये, आणि आता सडनली ह्या सगळ्या गोष्टी नाही का तुम्ही बंद करताय आणि पुन्हा माघार घेताय. पुन्हा तुम्ही नाही का तेच जुनं लाईफस्टाईल, तीच जुनी जीवनशैली, पुन्हा मासे धरायला जाताय. तुम्हाला माहिती येशू आता पुनरुत्थित झाला आहे. येशू त्या गौरवी सिंहासनावर आहे, त्या मध्ये आहे. परंतु ह्या लोकांना मागे जाताना बघून पुन्हा येशूला यावं लागतं. बायबल सांगतात 40 दिवस, ओके, पुनरुत्थित झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून 40 दिवस पर्यंत प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित झालेला येशू या सगळ्यांना दर्शन देतोय, या सगळ्यांशी बोलतोय, यांना बोध करतोय. प्रेज द लॉर्ड. पुन्हा पेत्र आणि हे सगळे लोक नाही का मासे धरायला गेले आहेत आणि येशू तिथे आला आहे आणि अचानकपणे त्यांना म्हणतो इकडे जाळी टाका. जेव्हा की आधी येशू म्हणालाय तुम्हाला माणसं धरणारं बनवेल, तुम्हाला मी नाही का मंडळी तुमच्यावर, पेत्राला म्हणाले मी तुझ्यावर माझी मंडळी रचील आणि नाही का तू काय होईल, माणसे धरणारा होशील, अधोलोकाचे फाटक तुझ्या आड उभे राहणार नाही. एवढं सगळं प्रभू येशू बोलला आहे. आणि आता एवढ्या सगळ्यानंतर नाही का पेत्र ते सगळं बाजूला ठेवून आणि पुन्हा एकदा तो आपल्या जुन्या कामाकडे, मासेमारी करण्याकडे वळला आहे. आणि पुन्हा एकदा नाही का तिकडे प्रभू येशू ख्रिस्त आला. ही इज रिमाइंडिंग हिम, रिकॅप करतोय. जसं सुरुवातीला पेत्राची बोट घेऊन नाही का प्रभूने प्रचार केला होता आणि म्हणाला होता जाळी इकडे टाक. पेत्र काय म्हणाला, रात्रभर आम्ही पाहिलं प्रभू, काहीच नाही मिळालं, पण तुम्ही बोलताय तर टाकतो. आणि खूप मोठा माशांचा घोळका लागला होता. आता पुन्हा तसंच काहीतरी, पुन्हा तिकडे मासे धरायला गेला आहे. आणि आता इकडे काय होतंय माहिती, येशू पेत्राला, तोपर्यंत त्यांना समजलं नाही की आपल्यासोबत पुनरुत्थित येशू आहे, म्हणतो की जाळी खाली सोड. आणि जाळी खाली सोडल्यावर नाही का 151 का 157 मोठे मासे, खूप मोठे असे मासे नाही का लागले. ही जाळी पुन्हा ताणली जाऊ लागली, फाटू लागली. आणि नाही का तेव्हा त्याला आठवण झाली आणि मग तो म्हणतो प्रभूजी, येशूला तेव्हा पेत्र ओळखतो. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला काहीतरी सांगितलं. ज्यावेळेस सगळं चांगलं, प्रभू मी चर्चला जाणार, मी बायबल वाचणार, मी हे करणार, मी ते करणार, मी असं वागणार, प्रभू मी कॉम्प्रोमाइज करणार आहे. थोडीशी समस्या आली, थोडेसे प्रॉब्लेम झाले, कधी काही गोष्ट नाही का अंधुक दिसायला लागली, काय पुढे करायचं हे जेव्हा चित्र स्पष्ट नसताना पुन्हा आपण जुन्या जीवनशैलीकडे वळतो. येशूला परत शिष्यांकडे यावं लागलं, त्यांना पुन्हा सांगायला, त्यांना पुन्हा नाही का काय करायचं हे बोलायसाठी. प्रेज द लॉर्ड. पण ते पुन्हा सांगितल्यानंतर, त्या बोध केल्यानंतर पेत्र मागे वळला. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन हे प्रार्थनेचं जीवन झालंय. तुम्ही प्रेषितांची कृत्य वाचा, एव्हरी टाइम यू विल फाइंड हिम प्रेइंग. हालेलुया. तुम्हाला प्रार्थनेच्या वेळेस पेत्र मंदिरात चाललाय, तो प्रार्थना करत होता आणि मनन करत असताना त्याला दृष्टांत झाला. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पेत्राच्या बाबतीत वाचायला मिळतील. आणि आता जसं प्रभू म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा महान कृत्य करेल. येशूला लोक स्पर्श करायचे, बरे व्हायचे. पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरी होत आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मोठ्या गोष्टी, ग्रेटर ग्लोरी. हालेलुया. म्हणून प्रेषितांची कृत्य, याच्या पुढे अजून काही गोष्टी घडत आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सावलीसाठी पण तुम्हाला फिजिकली उपलब्ध राहावं लागतं. प्रेज द लॉर्ड. प्रेषित पौल आला आहे. हालेलुया. ज्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला, पण त्याला आता समजलं की येशू ख्रिस्त हाच परमेश्वर आहे. त्याने आपलं जीवन येशूला समर्पित केलंय. हा त्याच्याही पुढे गेला. ह्याचं प्रेषित पॉल जो आहे ना, हा इतका अतिप्रार्थना करणारा व्यक्ती आहे. एव्हरी टाइम प्रेयर टंग, प्रेयर टंग, प्रेयर टंग. त्याला झोपणं, उठणं, बसणं माहिती आहे. स्तुती, आराधना, प्रार्थना, अन्य भाषेत बोलणं, याच गोष्टी त्याला माहिती आहेत. आणि इथे जा, तिथे जा, सुवार्ता सांगा. तो म्हणतो मी येशू ख्रिस्ताचा बंदीवान आहे, मी बंदीवान आहे. जो एखादा व्यक्ती जेलमध्ये असतो, जो कोणाचा तरी गुलाम असतो, जो कोणाचा सेवक असतो, त्याला स्वतःच स्वातंत्र्य नसतं. मास्टर धनी जे सांगणार ते करायचंय. गुलाम जर आहे तर त्याला नाही का जे काम दिलंय ते करायचंय. बंदीवान जो जेलमध्ये आहे त्याला स्वातंत्र्य नाहीये, त्याला जे सांगणार ते करायचं आहे. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो मी सुवार्तेसाठी नाही का ख्रिस्ताचा बंदीवान आहे. सो मला जे देवाने सोपवले ते मला संपूर्ण करायचंय, ते काम पूर्ण करायचं आहे. तो मला माहितीये याच्या पुढेही प्रेषित पौल पोहोचला. प्रार्थना, प्रार्थना, प्रार्थना करून की आता प्रेषित पौलच्या अंगावरचे कपडे, फडके, तुकडा जरी कपड्याचा आणला आणि नाही का आजारी माणसावर नेऊन टाकला ना, तो व्यक्ती बरा व्हायचा. मग आता फिजिकली अपोस्टल पॉलला थांबायची गरज नाही. त्याचा एखादा कपडा आहे, घेऊन कोणी एका देशातून दुसऱ्या देशात गेला तर तो माणूस पण बरा व्हायचा.
These are the realms of glory. हालेलुया. गौरवाचे वेगवेगळे स्तर आहेत. येशू ख्रिस्ताला लोक स्पर्श करायची, बरं होत होते. पेत्राच्या सावलीत लोक बरे व्हायला लागले. प्रेषित पौलाचे कपडे नेऊन जरी नाही का दुसऱ्यावर टाकले तर लोक बरे व्हायला लागले. देर आर सो मेनी अदर थिंग्स. म्हणून ऍक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स, प्रेषितांची कृत्य म्हटली. आता यामध्ये तुम्ही कुठे आहात, तुमचं नाही का काय लिहिण्यात येईल पुस्तकात याचा विचार करा. इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत नाही का असं लिहिलं, जी कृत्य येशूने केली ती सगळी जर आपण पुस्तकात लिहिली एकूण एक नाही का, तर पृथ्वीवर पुस्तकं मावणार नाही. सो देयर वर सो मेनी वर्क्स अँड मिराकल्स ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. हालेलुया. सो आपल्याकडे अजूनही स्कोप आहे की आपण विश्वासाने नाही का अजूनही अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. वाय प्रेयर, वाय थँक्सगिव्हिंग, वाय रिक्वेस्ट, वाय इंटरसेशन. प्रेज द लॉर्ड. कारण हा मार्ग आहे स्वर्गीय गोष्टी मिळविण्याचा, जे देवाने आधीच दिलंय ते मिळवण्याचा. यू शुड बी नोईंग की हे मला देवाने दिलंय. आपण प्रार्थना करताना अनसर्टन, अनिश्चित अशी प्रार्थना नाही करत की नाही प्रभूला मला खुश करायचंय मग प्रभू ते. नो, यू नो दॅट गॉड हॅज ऑलरेडी ब्लेस्ड यू, नो दॅट गॉड हॅज ऑलरेडी गिव्हन यू. देवाने तुम्हाला आशीर्वादित केले, देवाने सगळे ब्लेसिंग्स दिलेत. नाऊ यू आर प्रिपेरिंग, नाऊ यू आर प्रेइंग, नाऊ यू आर फायटिंग. वाय? टू गेन दोज ब्लेसिंग्स? नो, यु नो ऑलरेडी इट इज गिव्हन. ते सर्व आशीर्वाद दिलेत, पण ते दिलेल्या आशीर्वादामध्ये त्या सत्यामध्ये चालण्यासाठी तुम्ही नाही का आता विश्वासाचं सुयुद्ध लढत आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे येशूने दिलंय ते. यासाठी सगळ्यात मोठं अडसर काय आहे माहिती? आपली जुनी जीवनशैली. आपण जितकं जास्त नाही का शारीरिक जगिक विचार करतो ना, आपण प्रॅक्टिकली आपण प्रत्येक गोष्ट नाही का आपण प्रूफ करून नाही का, किंवा आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा म्हणजे इट्स लाईक आपल्याला दिसलं तर आपण विश्वास ठेवतो नाही का. ही गोष्ट असं नाहीये. आपण नाही का काही वेगळं जर म्हटलं तर आपल्याला वाटतं इज इट पॉसिबल. आपल्या मनामध्ये संशय येतो, आपल्या मनामध्ये डाऊट येतो, आपल्याला वाटतं हे शक्य आहे का. आपण नाही का आता कोणत्या सेंच्युरीमध्ये आहोत, कोणत्या शतकात आपण आहोत, आणि आपण असा विचार केला पाहिजे का. मला तुम्हाला सांगू द्या, नीतिमान विश्वासाने जगेल असं लिहिलंय. परमेश्वर म्हणतो माझा नीतिमान विश्वासाने जगेल. प्रेज द लॉर्ड. सो जर तुम्हाला देवापासून नाही का त्या गोष्टी मिळवून जर चालायचे ज्याविषयी बायबल बोलत आहे, तर तुम्हाला विश्वासानेच प्रवेश करावा लागणार. म्हणून तुम्हाला प्रार्थना करताना आभार प्रदर्शनाचं करायची, हे जाणून की परमेश्वराने आपल्याला या गोष्टी दिल्या आहेत. येस, यू आस्क, तुम्ही मागा, तुम्ही विनंती करा, परंतु हे जाणून घ्या की हे देवाने दिले. हे विश्वासाचं सुयुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये एक एक गोष्ट तुम्हाला दाखवू बायबल मधून. उपास प्रार्थना किंवा प्रार्थना काय करू शकते. प्रेज द लॉर्ड. ओपन युअर बायबल्स टू बुक ऑफ एस्टर. will show you the depths of prayer and fasting, what it can do. Okay, बायबल सांगतं की हा जो राजा आहे ना अहश्वेरोश, याचा 127 प्रांतांवर, ओके, प्रोव्हिन्सेस 127 प्रांतांचा 127 जो एक राजा आहे त्याचं नाव आहे अहश्वेरोश. अहश्वेरोश नाही, अहश्वेरोश. ओके, आणि त्याचं साम्राज्य कुठून आहे माहिती? हिंदुस्थानापासून कुशापर्यंत. जुना नकाशा तुम्ही काढा, तुम्हाला कुश दिसेल, हिंदुस्थान पण दिसेल, 127 प्रांत दिसतील. प्रेज लॉर्ड. गुगलवर तुम्ही नाही का ओल्ड मॅप काढा, तुम्हाला दिसेल. आणि 127 प्रांतांचा हा राजा होता, आणि त्याने शूशन राजवाड्यात, प्रेज लॉर्ड, सो जिथे तो बसायचा त्याचा फार मोठा राजवाडा होता, शूशन राजवाडा. आणि नाही का त्याच्याकडे खूप राण्या होत्या, होत्या, आणि त्याची नाही का एक महाराणी होती. ओके, महाराणी आणि उपपत्नी अशा अनेक राण्या सुद्धा होत्या. प्रेज द लॉर्ड. 127 प्रांतांचा जो राजा आहे त्याची एक महाराणी आहे, तिचं नाव आहे वष्टी. आणि तुम्हाला माहिती ह्या वष्टीच्या जागेवर नाही का एका नवीन राणीचा शोध करतात, जी सुंदर असेल, जी तरुण असेल, जी खूप चांगली असेल. आणि त्यासाठी 127 प्रांतातल्या, 127 देश तुम्ही धरू शकता, 127 प्रांतातल्या वेगवेगळ्या तरुण मुली पकडून आणल्या जातात की आता महाराणी वष्टीला कोणीतरी रिप्लेस करणारं भेटलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे ना. 127 प्रांतांचा जर राजा आहे तर सुंदर म्हणजे अतिसुंदर असली पाहिजे, खूप चांगली असली पाहिजे, बोलणं वगैरे सगळं शालीन असलं पाहिजे.
आणि मग अनेक तरुणींना पकडून त्या राजवाड्यामध्ये आणतात आणि त्यांना नाही का खूप ब्युटी ट्रीटमेंट दिली जाते, ट्रेनिंग दिली जाते आणि एक 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 जण करत ना राजाच्या समोर येतात. ओके, राजा सोबत राजा प्रत्येकीचा अनुभव घेतो आणि ह्या सगळ्यांमधून जी निवडली जाते ती आहे एस्तेर. प्रेज द लॉर्ड, जिचं नाव आहे हदस्सा. आता ही एस्तेर कोण तेच तर झाली आहे माहिती? बायबल एस्तेर पट्टराणी होते. प्रेज द लॉर्ड. ही जी एस्तेर आहे ती आता कोण झालीये? महाराणी झालीये. बाकीच्या वेगवेगळ्या राण्या तर आहेतच, पण तुम्हाला माहितीये एक वेळ येते ज्या वेळेस हामान जो आहे हा सर्व यहुद्यांचा नाश करण्यासाठी राजाचं मन वळवतो, सर्व यहुद्यांचा नाश करावा, त्यांना मारून टाकावं म्हणून राजाकडून त्याला फसवून किंवा अर्धवट माहिती देऊन फरमान किंवा राजाकडून राजाज्ञा काढून घेतो. प्रेज द लॉर्ड. आता ज्यावेळेस राजाकडून हे निघालं आहे, तर ह्या एस्तेरचा जो काका आहे ना मॉर्दखै, त्याला कळतं आणि तो एस्तेरकडे जातो आणि म्हणतो, निरोप पाठवतो की सगळ्या यहुद्यांचा नाश करण्याचं नाही का हे राजाने फरमान काढला आहे, तर तू राणी असल्या कारणाने तुला काहीतरी करावं लागेल. हे सगळे लोक आहेत ना 127 प्रांतामध्ये जेवढे यहुदी आहेत त्या सगळ्या यहुद्यांचा नाश करावा असं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आय एम गोइंग टू शो यू द इम्पॉर्टन्स ऑफ फास्टिंग अँड प्रेयर. प्रेज द लॉर्ड. की किती अद्भुत गोष्टी घडतात. आणि ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात ते एस्तेर काय म्हणते माहिती? मी तुम्हाला सांगते ते वचन वाचा, बायबल उघडा. एस्तेर एस्तेर 4 अध्याय 4 वचन 13, 14, 15. वचन 13 ते 16 वाचा. प्रेज द लॉर्ड. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते की एस्तेर महाराणी झाली आहे. हा जो राजा आहे साधारण राजा नाही, खूप महान, खूप प्रचलित, खूप श्रेष्ठ, खूप खूप श्रीमंत असा हा राजा आहे. 127 प्रांतांचा राजा आहे. त्याला भरपूर राण्या आहेत. वाड्यातल्या नाही, राज्यातल्या सगळ्या सुंदर मुली म्हणजे त्या राजासाठीच ठेवलेल्या आहेत असं आहे. कित्येक उपपत्नी आहे आणि ह्या राजाची एक महाराणी, एक मुख्य राणी आहे. ती जी आहे तिचं नाव आहे एस्तेर. या राज्याचे नियम फार कडक आहे. जे राजा म्हणणार तेच फॉलो करायला लागतं. आणि ही एस्तेर एक यहुदी आहे, परंतु ती राणी जेव्हा बनते तेव्हा राजाला माहित नाही ही यहुदी आहे. त्याच्यामध्ये राज्यामध्ये काम करणारे एक अमालेकी पुरुष आहे, एक मंत्री आहे, त्याचं नाव आहे हामान. हा हामान याला यहुद्यांची खूप चीड आहे. त्यामुळे हा ठरवतो की सगळ्या यहुद्यांनाच मारून टाकायचं आणि राजाकडून त्यानुसार आदेश पत्र नाही का मिळवतो. आणि आता सगळ्या यहुद्यांना मारण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. सो 127 देशातले सगळे यहुदी मारून टाकायचे. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो मॉर्दखै जो एस्तेरचा काका आहे तो तिच्याकडे निरोप पाठवतो एस्तेरकडे. बायबल सांगतं की तो काय म्हणतो माहिती का? की तू राजमंदिरी आहेस म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुला वाटू देऊ नको एस्तेर. हा काका काय म्हणतोय की आपण सगळे यहुदी आहे, पण तू नाही का राजघराण्यात आहे, तू महाराणी आहे म्हणून तुझ्यावर काही होणार नाही असं तुझ्या मनाला वाटून देऊ नको. की बाकीच्या यहुद्यांचं होतंय तर होतंय, मी तर सेफ आहे असा विचार करू नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठून तरी यहुद्यांची सुटका आणि उद्धार होईलच, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. तो तिला काय म्हणतोय, तू असा विचार करू नको, बापा माझा तर जीव वाचला, बाकीच्यांचं मी काही करू शकत नाही, राजाने हा फरमान काढलाय, मी तर काहीच करू शकत नाही. तू असा विचार तुझ्या मनामध्ये आणू नको, कारण तू जरी गप्प राहिली ना तर कुठून तरी नाही का यहुद्यांसाठी नाही का परमेश्वर तारण पाठवेल, यहुद्यांचा उद्धार आणि सुटका होईल. परंतु तू या स्थानात उभी नाही राहिली म्हणून तुझा आणि तुझ्या वडिलांच्या घराण्याचा नाश होईल. आणि कदाचित तू ह्या एवढ्या उच्च स्थानावर, या पदावर नाही का या प्रसंगासाठीच पोचली असेल की तुझ्या लोकांच्यासाठी तू मध्यस्थी करावी. आणि एस्तेर काय म्हणते माहिती का मर्दखैला? याच्या आधीच तुम्ही 2 वचनं वाचली तर कळेल. मर्दखै म्हणतो तेव्हा एस्तेर म्हणते मी नाही जाऊ शकत, राजाज्ञा असल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. जोपर्यंत राजा बोलत नाही मी राजवाड्यात पाऊल सुद्धा ठेवू शकत नाही, राजा बोलवल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही. आणि नाही का कित्येक दिवस झाले की अजून राजाने मला निरोप पण पाठवला नाहीये. आणि ह्या राज्याचे नियम किती कडक आहेत तुम्हाला मी सांगू. एस्तेर याचा 1 अध्याय काढा. प्रेज द लॉर्ड. लॉर्ड. तेवढंच ना. बस बस. येस येस येस.
एस्तेर राणी जिच्या जागी राणी झाली ती आहे वष्टी, महाराणी होती. ओके. आणि राजाने सगळ्यांना पार्टी दिली. 6 महिने मेजवानी चालू होती राजाची, खाणं पिणं सगळं चालू होतं. आणि बायबल सांगतं की एक दिवस नाही का राजा काय म्हणाला, माझ्या राणीला बोलवा, या देशोदेशीच्या लोकांना सगळ्यांना माझ्या राणीचं सौंदर्य पाहू द्या, तिला राजमुकुट घालून पाठवा. वष्टी राणी म्हणते मी नाही येणार, सगळे लोक खाणं पिणं करत बसलेत, मी माझं सौंदर्य दाखवायला येणार नाही, मी सगळ्यांसमोर येऊन उभी राहणार नाही. ती फक्त राजाला मी येणार नाही म्हणते. राजाने एक नाही का रिक्वेस्ट म्हणजे तिच्यासाठी नाही का हुकूम सोडला आहे की ये, ती येत नाही, म्हणून त्याच वेळेस तिला तिच्या पदावरून काढून टाकतात. तुम्हाला माहितीये बायबल इकडे काय सांगतं, तुम्ही पुढे वाचलं तर तुम्हाला कळेल की राणीने राजाला नाही म्हटलं, उद्या राज्यातल्या बायका पण आपल्या नवऱ्याचं ऐकणार नाही. त्याच वेळेस वष्टी राणीला नाही का तिच्या पदावरून काढून टाकतात. ती राणी म्हणून महाराणी म्हणून किंवा राजाची पत्नी म्हणून राहू शकत नाही. सो या राज्याचे नियम इतके कडक आहेत, जोपर्यंत राजा बोलत नाही कोणी काही करू शकत नाही. आणि एस्तेर म्हणते मी कशी जाऊ, राजाची आज्ञा नसताना जर मी तिकडे राजाच्या समोर गेले आणि नाही का त्या चौकात जाऊन राजा जिथे बसतो तिथे जर थांबले ना मी, तर मला मारून टाकण्यात येईल. म्हणजे नियम असा होता, राजाची अपॉइंटमेंट तुमच्याकडे नाही, विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही येताय, तुमचा जीव तुम्हाला गमवावा लागेल. प्रेज द लॉर्ड. सो मॉर्दखाय म्हणतो तू ह्यासाठीच कदाचित निवडली असेल. आता एस्तेर काय म्हणते माहितीये का, जा सगळ्यांनी काय करा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा, 3 दिवस 3 रात्री अन्न आणि पाणी घेऊ नका, मी आपल्या दासीसह तसाच उपवास करेल आणि असल्या स्थितीत मी राजाकडे जाईल. सो व्हॉट 3 days शी वॉज डुईंग, तिने फक्त अन्न पाणी घेतलं नाही बसून राहिली असं नाही केलं. 3 days शी वॉज प्रेइंग, शी वॉज प्रिपेअरिंग. हालेलुया. मर्दखय सर्व यहुदी लोक, शूशन राज्यामध्ये जेवढे यहुदी आहेत ते, आणि एस्तेर आणि तिच्या दासी ह्या सगळ्यांनी 3 दिवस अन्न घेतलं नाही, पाणी सुद्धा पिलं नाही. ड्राय फास्टिंग, कम्प्लीट ड्राय फास्टिंग. आणि नाही का 3 days शी वॉज प्रिपेअरिंग. कशासाठी, ती काय म्हणते, मी आता राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. प्रेज द लॉर्ड. मी राजा नियमाविरुद्ध आत राजाकडे जाईल. नियमाविरुद्ध तिकडे जाणं म्हणजे स्वतःच्या जीवाला मुकणं आहे. प्रेज द लॉर्ड. पण ती म्हणते नियमाविरुद्ध मी राजाकडे जाईल, मी मेली तर मेली. बिकॉज शी न्यू द कॉन्सिक्वेन्सेस. हालेलुया. परिणाम काय होणार हे तिला माहित आहे, तरी ती म्हणते मी जाणार आहे. आणि ना 3 दिवस प्रार्थना उपवास, प्रार्थना उपवास, प्रार्थना उपवास. आणि तिसऱ्या दिवशी बायबल सांगतं, एस्तेर याचा 5वा अध्याय जर तुम्ही वाचलं, पहिलं दुसरं वचन सांगतं, तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी राजकीय वस्त्र धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. आतल्या चौकामध्ये जाऊन आतमध्ये राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनासमोर राजद्वारासमोर बसला होता. राजा सिंहासनावर बसलेला आहे. राजाने एस्तेर अंगणात उभी आहे असे पाहिले, त्यावेळेस त्याची तिजवर कृपादृष्टी झाली. हा तोच राजा आहे जेव्हा त्याला नाही का त्याची पहिली महाराणी म्हणते की मी येणार नाही, तो तिला नाही का त्या जागेवरून काढून टाकतो. राणी म्हणून नाही का तिला नाकारून टाकतो. तो विचार पण करत नाही, एवढे वर्ष ती महाराणी आहे, एक वेळ तिच्याशी बोलत सुद्धा नाही, काउन्सिलिंग पण करत नाही, नाही म्हणतो. आता राजाची आज्ञा नसताना राजमंदिरामध्ये त्या चौकामध्ये राजवस्त्र घालून एस्तेर जाऊन उभी राहिली आहे. आयडियली तिकडे काय व्हायला पाहिजे होतं माहिती, की अपॉइंटमेंट नाहीये, मग ती महाराणी सुद्धा असू दे, राजाची कोणी जवळची व्यक्ती असू दे, तिथल्या सैनिकांनी येऊन नाही का त्यांना मारून टाकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं राजाची कृपादृष्टी तिच्यावर झाली. एवढंच झाले नाही, फक्त राजाची कृपादृष्टी झाली नाही, ओनली 3 days फास्टिंग अँड प्रेयर. हालेलुया. बायबल सांगतं राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. जो राजदंड सुवर्णदंड असतो तो पुढे केला. याचा अर्थ की ठीक आहे, तुला परमिशन आहे, कशासाठी आली आहेस ते बोल. सुवर्णदंड पुढे करणं म्हणजे नाही का शोईंग ग्रेस, की ठीक आहे नाही का तू इथे थांबू शकते किंवा तू माझ्या समोर येऊ शकते. इट इज लाईक अपॉइंटमेंट ग्रँटेड. हालेलुया. सुवर्णदंड पुढे केला तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला आणि राजाने तिला विचारले, एस्तेर राणी तुला काय पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हे वचन ना मला खूप आवडतं. एस्तेर काहीच बोलली नाहीये, काहीच बोलली नाहीये. तिने तयारी केली आहे, जायचंय तिकडे, 3 दिवस उपास प्रार्थना केली आहेस, काही बोलली नाही, तिकडे जाऊन फक्त उभी राहिली आहे. 3 days फास्टिंग अँड प्रेयर, 3 दिवसाची उपास प्रार्थना, तिला बोलावं लागत नाही, ती तिकडे जाऊन उभी राहते. राजाची कृपादृष्टी होते, राजा सुवर्णदंड पुढे करतोय, ती त्याला स्पर्श करते. समोरून राजा विचारतोय की तुझी काय मागणी आहे. राजा तिला समोरून विचारतोय की एस्तेर राणी तुला काय पाहिजे, एवढंच नाही. आणि त्याने विचारलं काय पाहिजे, एस्तेर काहीच बोलत नाही. राजा स्वतः पुढे जाऊन म्हणतोय तुझी काय मागणी आहे. शी इज क्वाइट, शी इज नॉट
गिव्हिंग एनी आन्सर. आणि पुढे स्वतः राजाच म्हणतोय, अगं अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असेल तरी ते तुला मिळेल. 127 चे अर्धे राज्य म्हणजे किती? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 127 राज्यांचा प्रोव्हिन्सेसचा हा राज आहे. तो म्हणतो अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. 3 दिवस उपास प्रार्थना, 3 दिवस नाही का स्वतःच्या जीवाचा विचार करत नाहीये, स्टेपिंग आउट नाही का त्या झोन मधून, त्या बंधनातून, त्या प्रेशर मधून, त्या दबावामधून, त्या बॉन्डेज मधून, त्या नियमामधून बाहेर पडतेय, राजासमोर जाते. महाराणी आहे, राजा तर माझ्या रूपावर भाळलाय. नो नो नो, नॉट बिकॉज ऑफ दॅट. हालेलुया. तिला माहितीये माझं तिकडे जाणं, नियमाविरुद्ध जाणं म्हणजे किती मोठा गुन्हा आहे. पण ती म्हणते मी मेली तर मेली. प्रेज द लॉर्ड. शी स्टँडिंग फॉर हर पीपल. परमेश्वराने नाही का काही अद्भुत गोष्टी केल्यात. राजाचं नाही का कृपादृष्टी तिच्यावर झालीये. ती काहीच बोलत नाही, ती जाऊन फक्त उभी राहिली आहे आणि राजासमोरून विचारतोय, तर तुला काय पाहिजे, तुझी काय मागणी आहे. अँड शी इज नॉट गिव्हिंग एनी आन्सर. पुन्हा तो म्हणतो, अगं अर्ध्या राज्य एवढी मागणी असेल तरी मी तुला देईन, तरी ती मान्य होईल. आणि एस्तर मग काय म्हणते, फक्त एवढंच करा, तुमच्या मर्जीस मी आले असेल तर मी आपल्यासाठी नाही का जेवणाची नाही का तयारी केली आहे, त्यासाठी तुम्ही या, तुमच्या सोबत नाही का सेनापती तुमचा जो आहे हामान त्यालाही घेऊन या. ओनली दिस मच. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर एक एस्तेर 3 दिवसाची उपास प्रार्थना, त्याद्वारे ती नाही का 127 प्रांतांचा जो राजा आहे त्याचं नियम, ते गव्हर्नमेंट बदलू शकते. 3 दिवस उपास प्रार्थनेने. तेवढंच बदलत नाहीये तर राजाची कृपादृष्टी होतोय. राजा काय मागणी आहे विचारतोय. राजा अर्ध राज्य पण द्यायला तयार आहे. इतक्या फेवर मध्ये चालते, इतक्या फेवर मध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळलं पाहिजे की प्रसंग येतो, अडचण येते, तेव्हा कुठे नाही का दार ठोकायचे, तेव्हा कुठे मागणी करायची, तेव्हा काय करायचं आहे. 3 days लॉक युअर सेल्फ अँड सिट ऍट द फीट ऑफ जीसस. हालेलुया. 3 दिवस नाही का सगळ्या गोष्टी सगळं सोडून द्या, मोबाईल सोडून द्या, फॅमिली वगैरे सगळे फ्रेंड्स वगैरे सगळे नाही का तुमच्या रूमच्या बाहेर. लॉक युअर सेल्फ इन द रूम अँड सिट ऍट द फीट ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताच्या चरणी बसा. फेवर ओव्हर फेवर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दीज आर द थिंग्स. हे प्रेषितांची कृत्य अशीच झालेली नाहीये. दे वर द प्रेइंग अपोस्टल्स. प्रार्थना करणारे नाही का प्रेषित होते ते. त्यांचं जीवन ना चालतं फिरतं प्रार्थना होता. कंटिन्युअसली कनेक्टेड विथ जीसस. कंटिन्युअसली. हालेलुया. 21 दिवसाची प्रार्थना, उपास प्रार्थना, 10 दिवसाची उपास प्रार्थना, 40 दिवसाची उपास प्रार्थना, 80 डेज उपास प्रार्थना. प्रत्येकाला एक मिनिंग आहे. आत्मिक जगामध्ये नाही का वेगळ्या गोष्टी त्याद्वारे घडतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या राजाने एका क्षणात आपल्या नाही का महाराणीला त्या पदावरून जुगारलं आणि नाही का आपल्या मंत्र्यांचं सगळं नाही का विचार केला, त्यांना विचारलं काय करायचं, ते म्हणाले नवीन राणी शोधा. नवीन राणी शोधली. हा जो राजा आहे ना, हा स्वतःच्या सुरुवातीचे पहिले 2-3 अध्याय वाचत तुम्हाला कळेल स्वतःच्या बुद्धीने काहीच करायचं नाही, नेहमी दुसरे जे बोलणार त्यानुसार करायचा. पण ज्या वेळेस एस्तेर उपास प्रार्थना करून जाते, हा कोणाला विचारत नाही. एस्तेर अपॉइंटमेंट न घेता चौकात उभी राहिली, काय करू मंत्र्यांना विचारत नाही. प्रेज द लॉर्ड. राजदंड, सुवर्णदंड तिच्या समोर केला जातो. प्रेज द लॉर्ड. वी वॉक इन दॅट अनॉइंटिंग. वी आर द सन्स ऑफ गॉड. वी आर नॉट द सर्वंट बट वी आर द सन्स ऑफ गॉड. तुम्ही त्या परमेश्वराचे पुत्र आहात. तो अनुग्रह तुमच्यावर आहे, ती कृपादृष्टी तुमच्यावर आहे. तुम्ही आज नाही का जसं प्रेषित पौल काय म्हणतो माहिती, इथे हिला ना जाताना धाकधूक होती की काय होईल माहित नाही, पण देवाचं वचन सांगतं, प्रेषित पौल म्हणतो की ना आपण काय करू शकतो माहिती, धैर्याने कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो. धैर्याने, विथ बोल्डनेस. हालेलुया. कृपेच्या सिंहासनाजवळ तुम्ही खूप बोल्डली जाऊ शकता. धैर्याने आपण कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ, असं प्रेषित पौल आपल्याला म्हणतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इथे नाही का हिला 3 दिवस उपास प्रार्थना करावी लागली. तिला माहित नव्हतं काय होईल. तिला एक धाकधूक होती की कदाचित नाही का हा माझा शेवटचा दिवस असेल. ती जातानाच बोलते मी मेले तर मेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बट वी हॅव डायरेक्ट ऍक्सेस. हालेलुया. बिकॉज वी आर द सन्स ऑफ मोस्ट हाय गॉड. हालेलुया. तुम्ही येशू ख्रिस्ताची धार्मिकता प्रदान केली, तुम्ही परम पवित्राचे पुत्र आहात. हालेलुया. सर्व काही नाही का जे येशू
येशू ख्रिस्ताला देण्यात आले ते येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलं आहे. नाउ एक्सरसाइज युअर फेथ, तुमच्या विश्वासाची नाही का अशा प्रकारे कसरत करा की त्या गोष्टी घेण्यासाठी नाही का तो फेथ तो बोल्डनेस, तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये यावा. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्या विश्वासामध्ये चालायचं आहे. पेत्र नाही का हा एकेकाळी असा होता की येशूला ओळखत नाही म्हणून नाही का पळून जाणारा होता. हा पेत्र त्याच्या सावलीत नाही का आता लोकांना आरोग्य प्राप्त होते. त्यांनी तशी प्रार्थना नाही केली लॉर्ड एवढे लोक हील होते. नो, ही वॉज कनेक्टेड टू द किंगडम ऑफ हेवन. हालेलुया. ही वॉज प्रेइंग कंटिन्युअसली. तो प्रहराची प्रार्थना करायचा, प्रत्येक प्रहराला देवाच्या समोर असायचा, मंदिरामध्ये जायचा, कुठेही असू दे तो नाही का कोणाच्याही घरी असू दे, त्याची प्रार्थनेची वेळ त्याने चुकवली नाही. पहा तुम्ही नीट वाचा प्रेषितांची कृत्य सुरुवातीचे अध्याय. प्रार्थनेचा वेळ झाला की पेत्र गुडघे टेकून प्रार्थना करायला बसला. प्रेज द लॉर्ड. प्रेषित पॉल तुम्ही नाही का त्याची सगळी पत्र वाचा, तुम्हाला कळेल की त्याची जीवनशैली कशी आहे, कशा प्रकारे तो प्रार्थना करायचा. करंती करायचे 1-2 पत्र वाचा, प्रार्थना कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे. प्रेषित पौलाने इतकं डिटेलमध्ये लिहिलंय. अन्य भाषेत का प्रार्थना करावी, कशी जास्त प्रार्थना करावी, बुद्धीने म्हणजे समंजसपणाने प्रार्थना करावी, सगळे लिहिले. नो वंडर की त्याचे कपडे पण कुठे दूर दूरपर्यंत नेले, त्याचे रुमाल, त्याचे कपडे, तरी सुद्धा लोक बरे होत होते. येशू ख्रिस्ताला पाहून दुरात्मे किंचाळायचे. येशू ख्रिस्त चालत असताना दुरात्मे किंचाळायचे, तू वेळेच्या आधी आमच्या मध्ये का पडतो, तू देवाचा पुत्र आहे, तू परमपवित्राचा पुत्र आहे, तू आम्हाला हाकलून टाकण्यासाठी का आला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेषित पौल जेव्हा चालायचा ना त्यावेळेस सुद्धा ना अशाच गोष्टी घडायच्या. ते जादूगार, ते चिन्ह, ते वेगवेगळ्या गोष्टी करणारे लोक यायचे म्हणायचे हे देवाचा मार्ग तुम्हाला सांगतात, हे देवाचा मार्ग तुम्हाला सांगतात. असं व्हायचं की नाही का इतर कोणाला नाही का त्या व्यक्तीमध्ये दुरात्मा समजायचं नाही, पण प्रेषित पौलाला समजायचं. आणि प्रेषित पौल नाही का धमकवायचे आणि दुरात्मे त्या लोकांना सोडून निघून जायचे. ज्यावेळेस प्रेषित पौल, पेत्र हे सगळे लोक नाही का येशूच्या नावाने सुवार्ता गाजवायचे, त्यावेळेस काय व्हायचं माहिती, सगळे नाही का जादूगार लोक किंवा वेगवेगळे नाही का विद्या शिकणारी लोक त्यांचे ते सगळे पुस्तकं आणून ते जाळून टाकायचे आणि नाही का ख्रिस्ताला स्वीकार करून चालायचे. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांना माहित झालं होतं की ख्रिस्त हा जीवन देणारा परमेश्वर आहे. देर आर डिफरंट रेल्म्स, देर आर डिफरंट डायमेन्शन्स, देर आर डिफरंट लेवल्स. हालेलुया. याच लेवलवर राहून चालणार नाही, पण आपल्या जीवनात सुद्धा अशी वेळ यावी लागेल जिथे आपण म्हणू की 3 दिवस नाही का हालेलुया, 7 days, 3 days, 15 days, 21 days, 40 days. Hallelujah. Praise the Lord. At least half day learn to lock yourself in your bedroom or inside the room. Hallelujah. In your prayer room. Praise the Lord. I'm telling you, बाहेर जाऊन कोणाला बोलून काही जरी फरक पडत नसेल, पण तेवढा वेळ आपण देवासोबत घालवते की लॉर्ड नो यू, ओनली यू, युअर प्रेझेन्स. हालेलुया. यू विल वॉक इन फेवर. हालेलुया. एस्तर राजा समोर जाऊन काहीच बोलली नाही. राजा स्वतःहून तिला एक 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 ऑप्शन देतोय. एस्तर तुला काय पाहिजे, तुझी काय मागणी आहे सांग. अगं काहीतरी बोल, अर्ध्या राज्य एवढी असेल तरी मी तुला देईन, म्हणजे एवढं मी तुझ्यावर फेवर करतो, तर मनामध्ये असं डाऊट ठेवू नको, जे काही असेल ते माग. Praise the Lord. If 3 days fasting prayer can produce such result, then think about, if you are fasting and praying for more days, what will happen? Hallelujah. Praise the Lord. You cannot replace prayer. रोज प्रार्थना करा, रोज उठा. रोज प्रार्थना जरी होत नसेल तरी रोज प्रयत्न करा. यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला शिकवायचंय कशा प्रकारे प्रार्थना केली, सराव करून घ्यायचा आहे स्वतःकडून. वाय आय एम सेइंग दिस, कारण मी माझ्या आयुष्यातले कित्येक महिने, कित्येक वर्ष एव्हरी डे आय यूज टू वेक अप, आय यूज टू प्रे. मग परत नाही का असं काहीतरी व्हायचं की मला वाटायचं नाही व्यवस्थित नाही झाला. रोज असं करत 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 आठवडे, महिने, असं जाऊन वर्ष गेली आहेत की मला स्वतःला नाही का तयार करावं लागलं प्रार्थनेसाठी. प्रेज द लॉर्ड. मी सांगते प्रार्थनेच्या क्षेत्रात इतका हल्ला केला जातो, इतका जास्त हल्ला केला जातो की खूप डिफिकल्ट होऊन जातं कधी कधी प्रार्थना करणं. तुम्ही ठरवता आज इतका वेळ मी प्रार्थना करणार, आज या पॉइंट साठी प्रार्थना करणार. यू विल फेस मेनी चॅलेंजेस. हालेलुया. प्रार्थना आहे ना आपल्याला त्या क्षेत्रामध्ये नेते ना. बट जस्ट प्रार्थना करायच्या आधी ना देवाच्या सानिध्याने, सामर्थ्याने भरले जा. देवासोबत वेळ घालवा, स्तुती करा, आराधना करा. देन स्टार्ट प्रेइंग, देन स्टार्ट आस्किंग, देन स्टार्ट वॉरिंग, देन स्टार्ट फाइटिंग. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. The impact will be different. Praise the Lord. Praise the Lord.